शिवाई न्यूजमध्ये स्वागत. मी आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या उभा. या ठिकाणी एक कुटुंब आहे, खरात कुटुंब आहे. हे आता मूळचं अकोल्याचं आहे. तुमचं नाव सांगा. योगेश भाऊसाहेब खरात. निकिता योगेश खरात. बरं, तुला सांगायचं आहे असं की हे जे बाळ आहे पांजल. तुझं नाव? बरं, धन्यवाद. तर झालं असं का हे आहे आपल्या चिंचोली गावचे ना, काशी चिंचोली यांचं हे माहेर आहे. आता हे डिलिव्हरीच्या वेळेस हे माहेरी आले आणि बाबा या इकडं. तुमचं आडनाव काय आता? कसबे. या इथं उभा राहा. हां, तर मग हे आले आणि येणेरे इथलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी आले डिलिव्हरीसाठी. आणि नंतर तिथं डिलिव्हरी झाली, परंतु त्यावेळी एक खूपच चुकीचा असा गैरप्रकार घडला. तो काय घडला आहे ते आपण ह्या ताईच्या तोंडून आणि यांच्या तोंडून, खरा त्यांच्या तोंडून ऐकूया. ज्यावेळेस माझ्या डिलेवरीला मला नेलं त्यावेळेस तिथं दिनांक 13/1/2026 या तारखेला मला डिलेवरीला घेऊन गेले. पण डॉक्टर तिथं डिलेवरीच्या टायमाला उपस्थित नव्हते. डॉक्टर तिथं उपस्थितच नव्हते. 2 सिस्टरना डिलेवरी करत होत्या आणि त्यांना 1 तास झाला पण त्यांच्याकडून डिलेवरी काय झाली नाही. मग त्याच्यात त्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि बोलवून घेतलं. आणि म्हणजे तिथं जेव्हा डिलिव्हरीचं तुमचं हे झालं त्यावेळी डॉक्टर नव्हते, सिस्टरच तुमची डिलिव्हरी करत हो, होते. 1 तास जवळजवळ. अच्छा, डिलिव्हरी होत नव्हती होत. मग ज्यावेळेस क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झाली त्यावेळेस मग डॉक्टरांना फोन करून बोलून घेतलं. आणि मग डॉक्टर आले आणि ती परिस्थिती पाहून त्यांनी बाळ डिरेक्टली ओढून काढलं. त्यांनी बाळाची ओढाताड केली तिथं. माझी बायको येणेरे येथे डिलेवरीला 13/1/2026 या दिवशी घेऊन गेले होते. त्यावेळी डिलेवरी होत असताना त्या डॉक्टर बाळकृष्ण रणखाम ह्या डॉक्टरांनी क्रिटिकल सिच्युएशन बघितल्यानंतर माझ्या बाळाची ओढाताड केली. म्हणजे असं जोरात ओढलं डिलेवरीच्या वेळेस ओढलं और माझ्या बाळाचा हात आहे ना निकामी करून टाकला. त्यातला कायमचा अपंगत्व आलेलं आहे. या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही गोष्ट घडलेली. आणि आम्ही त्यांची तक्रार द्यायला गेलो होतो तर यांना कायद्याचं काय संरक्षण आहे म्हणतात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. आणि त्या कायद्याच्या संरक्षणामुळे हे लोक हलगर्जी कामात कसूर करतात व हलगर्जीपणा करतात व त्याचा फायदा हे घेत असतात. आणि या माझ्या बाळाच्या जीवावर बेतलेलं एक ती मुलगी आहे, उद्या तिच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि तिचा हात आहे ना उचलत नाही. आणि आम्ही ना सेकंड ओपिनियन घेतली, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टला पण दाखवलेलं आहे. ते बोलले सर्जरी करायला. सर्जरी केल्यानंतर काय होईल का नाही हे पण माहीत सांगता येत नाही. आणि त्या बाळाच्या हाताची जबाबदारी कोण घेणार? तो डॉक्टर एकदाही फोन करून बाळाची परिस्थिती काय ते विचारलंसुद्धा नाही त्यांनी. आणि आम्हाला त्यांनी रेफर केलं, जिकडे तिकडे नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्या डॉक्टरांना दाखवलं पण तिथे काय त्या बाळाला गुण आला नाही. आणि आम्हाला गाफील ठेवलं. 3 दिवसात बरं होईल, 8 दिवसात बरं होईल, 3 महिन्यात बरं होईल, 6 महिन्यात बरं होईल. पण बाळाच्या हातामध्ये कुठलीही हालचाल होत नाही. बाळाच्या हाताला अपंगत्व आल्यासारखं झालेलं आहे. आणि ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं आणि गैरवर्तणुकीमुळं झालेलं आहे. आणि डिलेवरी चालू असताना हा डॉक्टर तिथे उपस्थित नव्हता. ह्या डॉक्टरचं काम होतं त्या ठिकाणी थांबणं. त्या डिलेवरी करताना व्हॅक्यूम कपचा वापर करतात, जे साह्याचा वापर करतात ते साह्याचा वापर त्यांनी कुठल्याही प्रकारचा केलेला नाही. आणि त्या बाळाची ओढाताड केल्यानंतर माझ्या बाळाचा हात आहे, डाव्या साईडचा हात आहे ना निकामी करून ठेवलेला आहे. बघूया काय झालंय ते. अरे हाताला ऑलरेडी पूर्णपणे कर्व झालाय, वाकडा झालाय, पूर्ण सरळ होत नाही का हात? नाही, सरळ नाही होत सर, वाकडा झालेला आहे सर. 5 महिने होऊन गेले तरी अजून ते हात तसाच आहे जसं आहे तसाच आहे सर. असा वर उचलत पण नाही तो हात. म्हणजे आता हात कसा वर करते ती सगळं करते. तसं हा हात इथपर्यंत केलाय, याच्यावर होतो का? नाही जात सर, नाही जात. हात जीवच उलटा नाही सर. झालाय, काही जीव वस्तू नाहीये. धरीत नाही. हा माईक दिला तर हातात पकडू शकते, हातात नाही पकडणार. बरं नाही पकडणार. याच्यात धरताच येत नाही तिला, तर धरताच येणार नाही सर. वाकडा ताकदच नाहीये नाही. हे काही. बघा, हे हात करते. हो, पाहतून पहा. तेच मग हे कधी कळलं तुम्हाला हे असं झालंय म्हणून? लगेच कळलं. ते 2-3 दिवसामध्ये मी तिथं हजर नव्हतो. आमच्या सासूबाई हजर होत्या. त्यांना सांगितलं का 3 दिवसामध्ये बरा होईल हात. 3 दिवसानंतर इकडे या जरा. तुम्हाला कसं समजलं का हा असं ओढलंय म्हणून?
आम्ही डिलिव्हरी झाल्या आम्हाला लगेच 10-15 मिनटात जुन्नरला पाठवलं त्यांनी हिंगवले डॉक्टर का. तर त्यांनी पण बघितलं हात, तर म्हटले होईल चांगला 2-4 दिवसात. तुम्हाला कसं कळलं का हाताला या नाही, ह्यो हात असा ना डिलिव्हरीच्या टायमाला आहे ना ती तिथं तर त्यांनी तुम्ही पाहिलं असं वडताना वडताना मग कसं पाहिलं. वडलं काय केलं त्यांनी? त्यांनी असं धरलं ना, असं खेचलं, ते लवकर कळी यायनी ना ते बाहेर निघाली, त्याच्यामुळे त्यांनी ओढलं, ते निघालं. त्याच्यानंतर ते आवाज बंद झाल्यामुळे मग तिला नंतर इंगवले डॉक्टर पाठवलं त्यांनी. मग आम्ही घेऊन आलो ॲम्ब्युलन्समध्ये. बाळ 1 मिनिट रडलं पण नाही, बाळ जवळजवळ रडलंच नाही. झालं 1 मिनिट घेतच नाहीत. काय म्हणतात पोलीस? नाही मग पोलीस म्हणतात का एक्सरे मध्ये काय आलंय? काय नाही, ते बोलले नॉर्मल आहेत, त्यांनी सांगितलं आम्हाला. आम्ही दुसरी का नाही रणखांब नाही इंगवले सर. त्यांनी नॉर्मल आहे. मग हे काय मग आता मग तेच आम्हाला म्हणायचं. फसवणूक करतात. नॉर्मल म्हणजे फसवणूक करणे. पण इंगवले डॉक्टर वेगळे, ते कशाला काय करतील फसवून? रेफर केलं होतं ना. सर, ऐका पण ना. या प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर बाळकृष्ण रणखाप यांनी आम्हाला तिकडे रेफर केलं होतं. इंगवलेंकडं. हा, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो मग होतो. इंगवलेंनी काय केलं? एक्सरे काढले आणि आम्हाला सांगितलं काहीच नाहीये. नॉर्मली हा, आणि मग हे नॉर्मल पा कुठे नॉर्मल. काय इंगवले डॉक्टर, तुम्ही तर चांगले बालरोग तज्ञ आहेत, हे काय असं केलं? आता त्याचा काय report आहे का 5.5 महिने normal? झाले. हो, आहे रिपोर्ट सगळे आहे आमच्याकडं. सर्व प्रकारचे रिपोर्ट आहे. डॉक्टरनी जे रेफर केलं ते सगळे आमच्याकडे रिपोर्ट आहे. आणि त्यांनी त्याच्यावरची रेफर केले, त्याच्यावर अर्जंट पण लिहिलेलं आहे. नाही नाही, मला सांगा, इंगवले डॉक्टरांनी एक्सरे काढला किंवा काय तुम्हाला रिपोर्ट दिला का हात नॉर्मल आहे, याचं काय आहे का सर्टिफिकेट किंवा काय दाखल? नाही, त्यांनी एक्सरे काढलेला आहे हाताचा. हो, एक्सरे आहे त्यांचा. त्यांचा आणि रिपोर्ट दिलेला आहे, फाईल आहे त्यांची. त्यात काय नॉर्मल आहे कशावरून? नाही, ते बोलले असं. तोंडाने सांगितलं का नॉर्मल आहे. तुम्ही शांत बसा म्हणून. हा, आम्ही शांत आणि बसावं आम्ही डॉक्टरांना ज्यावेळेस मी डिलिव्हर झाली, मी दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा मला काहीच परिस्थिती नाही ती माहिती बाळाची. आणि मी विचारायला गेलो त्यावेळेस ते मला म्हटले का होईल 3 दिवसांनी. दिवसांचं महिन्यांवर गेलं. महिन्यांचं आम्हाला म्हणे तुम्हाला एकतर आहे ना DY पाटीलला YCMला घेऊन जावं लागेल. तिथं पण आम्ही दाखवलं. तिथले पण डॉक्टर काय म्हटले का होईल त्याला वेळ लागेल, होईल त्याला वेळ लागेल असं. अरे पण ते वेळ लागायच्या, अजून ते क्लिअर व्हायच्या ऐवजी ते अजून हे झालंय. डोस पडलाय तो. हा, डॉक्टरने काय दिले, चुकीची माहिती देऊन वाटेला लावलं. हा, आम्हाला गाफील ठेवलं त्याविषयी. त्यांनी सांगितलं नाही आम्हाला. आणि आम्ही ज्या वेळेस घटना घडली त्यांना विचारायला गेलो तर तुमच्या मार्गदर्शनाखाली चला कुठे घेऊन जायचंय. म्हणतात बरं होईल, मग बरं करून दाखवा, असं तुमचं म्हणणं? हो, असंच म्हणणं आले, तुम्ही बरं करून दाखवा, होईल ना, मग तुम्ही बरं करा. बरं करा तुम्ही. आमचे तुमच्याबद्दल काही दुमत नाही. आमचा हाताचा प्रॉब्लेम क्लिअर करून द्या. मग काय म्हणतात ते? विचारपूस नाही करते तुम्ही, ते काय बरं आमचा करणार आहे? कॉल सुद्धा ते डॉक्टर उचलत नाही. वरतून आम्हाला बोलतात का ही तुमची कॉल करायची पद्धत आहे का. आम्ही त्यांना विचारा बाळाचं काही इंजेक्शन वगैरे द्यायचे असले त्या हातावरती, आम्ही कॉल केला तर कॉल सुद्धा उचलती नाही. म्हणजे काही मदत केली नाही, काहीच मदत नाही केली. कोण देखील. बरं, आता तुम्ही काय तक्रार कुठं केली ह्या? जुन्नर पोलीस स्टेशन. मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रार केलेली पत्राद्वारे. बरं, आता बाळ किती महिन्याचं आहे? 5.5 महिन्यांचं. 5 महिन्यापासून तक्रारी करताय. हो, मग जे काय जिल्हा शल्य चिकित्सक किंवा काय जे काय आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी काय अहवाल दिलाय का? नाही, काहीच नाही दिलं आम्हाला. आम्ही परत स्मरणपत्र दिलं त्यांना. स्मरणपत्र दिल्यानंतर आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं इथं जबाब घेण्यासाठी. एवढीच प्रक्रिया झालेली, बाकी त्यांचं काहीच नाही आलेलं. अकोल्यावरून आले काय? अकोल्यावरून आलो सर. कुठलाच उपचार नाही करू राहिले पण ते. आता तिचं तर पुढं आयुष्याचा खेळ आहे. आयुष्याचा म्हणजे फक्त इथंच नाही तर तुमचं म्हणणं आहे हे जे पूर्ण खांदा आहे हो. सर हे ना मेंदूपासून याच्या नसा येतात. हा, याच्या नसा येतात मेंदूपासून. आता या नसा कुठपर्यंत डॅमेज झाल्या का रक्तपुरवठा वाहिन्यांचा होत नाही ते आपल्याला काहीच माहीत नाही. भविष्यात त्रास अजून वाढू शकतो, काही होऊ शकतो. तिचा हात हाय असंच राहू शकतो. आता याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस काय म्हणाले? आता कारवाई करता येत नाही म्हणतात का? कायद्यामुळे संरक्षण आहे का त्यांना? हो, काय संरक्षण आहे त्यांना ते माहीत नाही. त्यांना काय संरक्षण दिलेलं आहे आम्हाला पण माहीत नाही. ते म्हणतात का त्यांची टीम असती जिल्हा शल्य चिकित्सकची, त्या टीमनी ती कारवाई करणार, ते आम्हाला अहवाल पाठवणार, मग आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. तर तोपर्यंत आम्हाला काहीच करता येत नाही असं बोलतात ते. आता काय करायचं? अकोल्यावरून किती वेळा हेलपाटे मारणार तुम्ही? आता सर काय प्रशासन काय कारवाई करेल त्याची वाट बघतोय आम्ही. नाही तर मग आम्ही याचिका दाखल करणार कोर्टामध्ये. डॉक्टर म्हणाल मी फक्त बाळाचा जीव वाचवण्यासाठी तसं केलं, माझ्याकडून असं करायचे काय माझा हेतू नव्हता, ते घडलं चुकीनं. मग
मग आता आपण कोर्टात तर जाणारच आहे. कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावर ते होईल कारवाई काय व्हायची ती. काय बोलायचं आहे अजून? आता यावर काय सांगणार ते डॉक्टर तर नाही निष्काळजीपणा करून गेले. आता तिचा हात तसा आहे तसाच राहिलाय. त्याच्यावर अजून काय बोल हे पहा अशा पद्धतीचं या ठिकाणी डॉक्टरांच्या जे काय बेजबाबदार कारभारामुळं ही घटना घडलेली आहे आणि आता याची जबाबदारी घ्यायला सुद्धा डॉक्टर येत नाही आहे. आता या मुलीचं हे पूर्ण भवितव्य याच्यामध्ये म्हणजे हातावरती अवलंबून आहे अख्खं मुलीचं भवितव्य. आणि हे जे रणकाम डॉक्टर कोण आहेत माहिती आहे का? ज्यावेळी आपण बातमी केली होती का त्या येणेरीमध्ये एका व्यक्तीला हे चावलं होतं, कुत्रं चावलं होतं म्हणून तो उपचार घ्यायला गेलो, ते ज्यांच्या समोर मारहाण झाली आणि ते डॉक्टर म्हणले का काही झालंच नाही, तेच हे डॉक्टर रणखांब आहेत. आणि घटना तर खूपच सिरियस आहे, कारण की ही घटना घडल्याच्या डॉक्टरांना चूक कळली असेल मी जास्त ओढलं आहे म्हणून यांनी यांचं म्हणणं आहे का इंगवले डॉक्टरकडे रेफर केलं आणि इंगवले डॉक्टर म्हणले नॉर्मल आहे. म्हणजे हे काय एकमेकांना वाचवण्यासाठी या लोकांचं काहीतरी तुम्ही याला जीवाशी खेळता, एखाद्याच्या भावनांशी खेळता. नक्की तुम्ही डॉक्टर आहे तर व्यवस्थित उपचार करा, नाही जमत तर पुढं रेफर करा. आज जुन्नर तालुक्याची परिस्थिती पाहिली, गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत कुठंच नाही आहे. 4 दिवसापूर्वी एक घटना घडली, आदिवासी भागातली एक महिला डिलिव्हरीसाठी आली, डिलिव्हरी होईना, डॉक्टरचा तपास नाही आणि त्या सिस्टर वगैरे सगळ्या हाताबाहेर केस गेले. आता काय अवघड झालं म्हणून त्या पॅनलवर असलेल्या गायनेकॉलॉजिस्टला बोलवलं, तर गायनेकॉलॉजिस्ट आल्या पण ते हात कसा लावणार सिजर करायला, त्याला ते भूलतज्ञ लागते. मग नंतर भूलतज्ञाला कॉन्टॅक्ट केला, ते आले 2 तासांनी आणि 15 मिनटाचा उशीर झाला आणि ते बाळ वारलं. आणि आपण तिथं जीव तोडून बातमी केली, तिथं काही पुढारी आले, सगळे आले आणि मला असं माहिती कळली का आता ती लोक म्हणतात आमची तक्रारच नाही, ज्यांचं बाळ वारलंय ते म्हणतात तक्रारच नाही. तर म्हणजे मग कधी कधी असा प्रश्न होतो, आपण तरी का बातम्या करायच्या, का बाबा हे करायच्या? किंवा हे डॉक्टर लोक इतकं हायगाईपणा करतात कारण की यांना कायदेच संरक्षण आहे का काय? आपण हे केली तर ती जी कमिटी आहे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंडरखाली, त्यांनी अहवाल दिल्याशिवाय पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करता काही कारवाई करता येत नाही. त्याचाच हे गैरफायदा घेतात का? असा खरं तर प्रश्न आहे. आता या मुलीच्या आयुष्याचं खेळ आहे, दुसरी मुलगी तर वारलेली आहे, तिचं काय? तर मला कळलं तिचं मग पोलिसांनी तिचं PM करण्यासाठी ससूनला त्या लहान बघायची बॉडी सापडली, म्हणजे बोलता पण येत नाही, कसं ते PM केलं असेल. आणि मला आता कळलं काहीतरी काय त्यांच्यावर दबाव आणला कोणत्या लोकांनी का काही डॉक्टरच्या थ्रू, आणि ते म्हणतात आमची तक्रारच नाही. जे लहान पोर गेलं जीवानी सगळे गेलं म्हणजे असं होते, म्हणजे आमचंच खच्चीकरण होते, म्हणजे पोलिसांचं बी खच्ची होते. पोलीस सुद्धा का होतात निष्ठुर का, त्यांना माहिती असं आपण करतो, ती लोक परत म्हणतात तक्रार नाही. असं तर नाही ना व्हायचं. नाही सर, आमच्याकडून नाही होणार. आम्हाला तक्रार केली, आम्ही ते पाठपुरावा 100% करणार त्याचा शेवटपर्यंत. जिल्हा शल्य चिकित्सकांना विनंती आहे का त्वरित याच्यावर दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय द्यावा. आणि जर ह्या असे यांना जर माहितीच नाही कसं डिलिव्हरी करायची, यांना म्हणजे काय आहे, डॉक्टरांचे 100 प्रकार आहेत, ते स्पेशलिस्ट पाहिजे ना. त्यांनी माहिती नाही तर करूच नाही ना. एखाद्याचा जीव घेण्याचं काही त्यांनी लायसन नाही ना काढलं. कारण की हे काय आहे, यांना नाही बघायचं, या बाळाला बघायचं. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, ती मुलगी आहे, तिच्या आयुष्याचा प्रश्न. त्यांनी पुढे पाठवायचं नाही. त्यांनी कुठल्याच प्रकारचं काहीच पुढं रेफर केलं नाही, काहीच केलं नाही. त्यांचा हलगर्जीपणा, आणि ते स्वतः हे डिलेवरी चालू असताना 1 तासाने उपस्थित होतात, म्हणजे ते काय अधिकारी आहे का कोण ते आहे? पण कुणीतरी बोलवलं म्हणून ते उपस्थित होतात आणि ते तिथंच असून तिथंच बघा ना, त्यांचं अजिबात मी बराच वेळ बघतो या हाताचा उपयोगच करत नाही. ती तिचा हातच खांद्यापासून उचलतच नाहीये. ती कशी उचलतच नाहीये ती हात. ते हात उचलतच नाही सर. पाहू सरकार काय दखल घेईल आणि यांच्यावर कारवाई करेल, उचित कारवाई करा. आणि असे अर्धवट डॉक्टर आहे त्यांना काढून टाका, काय यांचा उपयोग नाही, याचा काय फायदाच नाही आहे. नीट उपचार करत नाही, काहीच नाही, नुसतं यायचं, फोन करणार, 1 तासाने येणार, पगार घेत्या फक्त तेवढ्या पुरते येतात. पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर.